मित्रांनो, असंच पाटल्यावरला बसलेलो, हवा खात, म्हणजे जरा मस्त अशी हवा लागते संध्याकाळची. तर माझं लक्ष गेलं ते ह्या नळाकडे. तर हा नळ, हा तुम्ही जो नळ पाहताय ना, तर हा आहे योजनेमधला. जल जीवन योजना होती, हर घर नल योजना. तो नळ पण गंजला आता, आणि आता पूर्ण फिरतसुद्धा नाही आहे. विचार करा तुम्ही, पूर्ण गंज चढलं त्याला, गंज. तर वाडीमध्ये ज्या योजना येतात ना, त्याच्यातलाच हा नळ आहे. म्हणजे जेव्हा मोदींनी आपल्या 2019मध्येच आय गेस पंतप्रधानांनी सांगितलं की हर घर नल योजना, तर ती या योजनेतूनच हा नळ आलेला आहे. म्हणजे हा नळ आता तेव्हा लागला की ती 2022-23ला. म्हणजे सगळं यांचं काम झालेलं आहे, पायपिंगचं वगैरे, पण ह्याला पाणीच येत नाही आहे. फक्त हर घर नल योजनेचा अर्थ असा होत नाही की फक्त नळच लागले पाहिजे, तिकडे पाणीसुद्धा आलं पाहिजे ना. तर बाकीच्या वाडीमध्ये आहे ना, सगळ्या वाडींमध्ये म्हणजे मी आता बघितलं ह्या गावामध्ये, आमच्या गावात, बेडवाडी गावात, ती सगळीकडे पाणी येतं व्यवस्थित, पण आमच्या वाडीमध्ये आहे ना, पाणी येतच नाही आहे या नळाला. तर याच्यासाठी आम्ही निवेदन वगैरे भरपूर दिले आहेत, वाडकऱ्यांनी वगैरे मिळून, किंवा मुंबईतल्या जे चाकरमानी आहेत इकडचे जे जातात त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून निवेदनं दिली आहेत. तर तिकडे निवेदन देताना असं मेन्शनसुद्धा केलेलं आहे की काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे आम्हाला नक्की कळू दे. तर ते आम्हाला उत्तर असं प्रॉपर भेटत नाही आहे. तर एकदा आम्हाला उत्तर फक्त भेटलं आहे की इलेक्ट्रिक पोलचा इश्यू होता पहिल्यांदा, तर तो सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा आम्ही 2022-23चे जेव्हा रखडली गेली ही योजना, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निवेदन दिलं. ते ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा दिलेलं, त्याच्यानंतर अधिकाऱ्याकडे सुद्धा दिलेलं. तर त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं ओरसला गेल्यानंतर की 2024च्या नोव्हेंबरपर्यंत आम्ही हे करून देऊ, असं सुद्धा सांगितलेलं. तर आम्ही त्याच्यामध्ये लेटर वगैरे सगळं त्यांना पोच वगैरे केलं. पण 2024चा नोव्हेंबर होऊन गेला, आता 2025चा नोव्हेंबर येईल, पण अजून काही नळाला पाणी आलेलं नाही आहे. तर आता काय करावं हे वाडकऱ्यांना कळत नाही. पुन्हा एकदा आम्ही निवेदन अजून एकदा दिलेलं आहे, पण अजूनही काही ॲक्शन नाही आहे त्याच्यावरती. फक्त सांगितलं की हां, आम्ही पुढे पोहोचवलेलं आहे तुमचं पत्रक वगैरे, आता पुढे काय अजूनचा रिझल्ट काय अजून आम्हाला काय सांगण्यात नाही आलं. तर ह्या अशा योजना असतात ज्या गावोगावी आहेत ना. विचार करा तुम्ही की कधी कंप्लीटसुद्धा होत नाही या योजना. तर आता आमची, वाडकऱ्यांची सगळ्यांची हीच इच्छा आहे की या नळाला लवकरात लवकर पाणी यावं, हीच इच्छा आहे. कारण नुसतं नळ लागून उपयोग नाही, कारण ते नळ पण आता सडत आलेले आहेत, त्यांना गंज चढत चाललं आहे. तर विचार करा तुम्ही, ह्या अशा योजना आहेत ज्या गावामध्ये ज्या राबवल्या जातात पण कधी कंप्लीट होत नाही. तर तुमचं कोण ओळखीचं असेल, किंवा आता मी कोणाला विनंती करू जे सरकारमध्ये असतील, त्यांनीच आता प्लीज ह्या गावाकडे जरा लक्ष द्यावं. मी कॅप्शनमध्ये पूर्ण गावाचे डिटेल्स तुम्हाला देत आहे, आणि तुम्ही खरंच जर आम्हाला मदत केली तर नक्की आम्ही तुम्हाला पुढच्या वेळी सपोर्ट करू.